नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज मला प्रांजल शिंदे ब्लॉग्स जो चॅनल आहे तो सोनाली ताईचा आहे। तर तिच्याबद्दल जे वाईट बोललं जातं किंवा तिच्यावरती जे आरोप केले जातात, तर त्यावरती बोलण्यासाठीच मी हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे। कारण मी तिची पहिल्यापासूनची सबस्क्रायबर आहे आणि तिच्यामधून ती जे पॉझिटिव्हिटी पसरवत असते, दुसऱ्यांना मोटिवेट करत असते, तर त्यातूनच मी पण मोटिवेट झालेली आहे। म्हणूनच तिच्याबद्दल बोलावं वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे, खास सोनाली ताईसाठी। तर बरेच दिवस झालं असे चॅनल चालू झालेले आहेत की त्यातून फक्त निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम केलं जात आहे। त्यांचा उद्देश काय आहे की एखाद्या लाखात गेलेले सबस्क्रायबर असणारे चॅनल पकडायचं, जे ताईचं चॅनल आहे। तर त्यांचे एक दोन व्हिडिओ बघायचे, त्यावरून त्यांना ते एखादे मुद्दे पकडायचे जे त्यांना हे वाटतं खटकतात, तर त्यातून ते पॉइंट पकडतात आणि त्यावरती चेहरा न दाखवता आपलं भाषण ठोकून देतात। तर अशा पद्धतीने त्यांचं चॅनल चालू आहे आणि ग्रो का होत आहे त्यांचं चॅनल, कारण आपण ताईचे सबस्क्रायबर व्ह्युअर्स आहे, तर आपण तिच्याबद्दल काय वाईट बोललं जातं हे पाहण्यासाठी आपण त्यांच्या चॅनलवर जातो, ते पाहतो आणि त्यातून व्ह्यूज त्यांचे वाढतात आणि ते ताईला ट्रोल केल्यानंतर त्यांच्या चॅनलचे जे व्ह्यूज आहेत ते वाढलेले आहेत। त्यामुळे आता सतत ताईला टार्गेट केलं जात आहे का? कारण डॉलरसाठी, कारण प्रत्येकजण इथं डॉलरसाठी आलेलं असतं। त्यांना जर ताईबद्दल निगेटिव्हिटी पसरवून किंवा वाईट साईड बोलून थंबनेल इतकं विचित्र विद्रूप करून लावून त्यांना डॉलर मिळत असतील, तर ते आणखीन यात प्रयत्न करत आहेत की अजून किती त्यांना त्रास देता येईल किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलता येईल। तर ही निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम करण्यासाठी यांचे चॅनल चालू झालेले आहेत आणि त्यांची एक टोळी तयार होत आहे। कारण एकाला आता व्ह्यूज येतात चांगले, त्यांचं चॅनल चांगलं होतात, तर आता दुसऱ्यानं पण चालू केलेलं आहे, आता तिसरं चालू करत आहे। अशा पद्धतीने त्यांचं एक ग्रुप तयार होत आहे। तर हे कितपत योग्य आहे हे मला समजत नाहीत, कारण ताई जे देवदेव करून डॉलर कमवते अशा पद्धतीने जर जे बोललं जातं, तर बरेच जण असे आहेत की खरंच म्हणजे जो असतो काय म्हणतात, देवदेव करून देवताळपणा करून जे डॉलर कमवत आहेत, तर त्यांना टार्गेट करा ना। ही घरातली देवपूजा दाखवून काय देवदेव करून डॉलर कमवते हे मला अजून समजलेलं नाही। ती काय दाखवते, तर ती रेग्युलरची कशी पूजा करते, जर तिने व्रत केलं असेल तर त्याची पूजा मांडणी असेल, तिने आधी पण वैभव लक्ष्मीचे जे व्रत केलेले आहेत ते दाखवलेले आहेत, स्वामी समर्थांचे गुरुवार केलेले आहेत, उद्यापन कसं करायचं किंवा तिला आलेले चांगले अनुभव किंवा त्याचबरोबर वाईट अनुभव, तिच्या आयुष्यात घडलेले चांगले वाईट सर्व प्रसंग तिने पूर्ण शेअर केलेले आहेत। परंतु त्यांनी काय बघितलेलंच नाही ना, कारण आधी जाऊन त्यांना बघण्याचं त्यांना एवढा हे नाही ना, कारण त्याला खूप वेळ जाईल आणि त्यांना कसं असते, एक दोन व्हिडिओ पकडायचे, त्यावरती त्यांना काय वाटेल ते बोलायला चालू करायचं, एवढंच त्यांचा मूळ उद्देश आहे, दुसरा काही नाही। कारण त्यांना डॉलर हवेत यांच्या नावावर, कारण यांनी 2 ते 3 वर्ष यांनी यूट्यूबवरती काम करून रात्रंदिवस झटून त्यांनी आपलं चॅनल ग्रो केलेलं आहे, आपल्या चॅनलवरती प्रगती केलेली आहे आणि हे असे मधूनच लोक येतात आणि त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलून त्यांचा ऑडियन्स ओढून घेण्याचा प्रयत्न केला जातो। तर खरंच हे खूप लज्जास्पद आहे म्हणेन, कारण आपलं एखाद्याबद्दल वाईट बोलून आणि त्यांच्याबद्दल इतकी निगेटिव्हिटी पसरवून जर तुम्ही तुमचा चॅनल ग्रो करत असाल, तर तुमचा काहीही उपयोग नाही। आणि फक्त ताईलाच टार्गेट केलंय असं नाही, पूर्ण कुटुंबाला, अगदी दादांच्या बद्दल पण बोललं जातं की ते काही कामधंदा करत नाही, फक्त व्हिडिओ करण्यासाठी कॅमेरा घेऊन तिच्या मागून फिरत असतात। तर तुम्ही मागील व्हिडिओ खरंच जाऊन बघा, ते काय काम करतात, ताईनं त्यांचं काम शेअर केलेलं आहे, किती उंचीवर जाऊन काम करावं लागतं किंवा किती रिस्की आहे काम त्यांचं, हे सर्व शेअर केलेलं आहे ताईनं। सर्वांना माहीत आहे, जे पहिल्यापासून जे व्ह्युअर्स आहेत सर्वांना ताईंनी शेअर केलेलं आहे, दादांचं काम काय आहे, कोणत्या प्रकारे आहे, किती रिस्की आहे, पैसा आहे परंतु त्याबरोबर रिस्क पण किती आहे, हे पूर्ण शेअर केलेलं आहे। आणि त्याचबरोबर ते किती वाजता, आत्ताही तुमचे अलीकडील व्हिडिओ बघितले तरी सुद्धा दादा किती वाजता जातात, किती वाजता येतात, हे सुद्धा ती शेअर करते। 6 वाजलेले आहेत, दादा आलेले आहेत, अशा पद्धतीने तिनं पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी टायमिंग आहे जे ती सांगण्याचा प्रयत्न करते। कारण कुठंही दिखावा किंवा कुठंही म्हणजे
डॉलरसाठी कमवते, त्यासाठी करावं लागणारं जे बरेच जण असतं की फिरायला जातात, वेगवेगळी ठिकाणाला भेट देतात, तिथं माहिती असते तिथं जातात, किंवा बाकीचे जे बोलवतात कार्यक्रम वगैरे असतात तर तिथे सगळं व्हिडिओज करून दाखवतात, सर्वांना व्हिडिओमध्ये घेत. असं ती काही करत नाही. जे कम्फर्टेबल आहेत त्यांनाच फक्त व्हिडिओमध्ये घेते, कुणालाही जबरदस्ती करत नाही. त्याचबरोबर दिखावा करण्यासाठी कधीही आजपर्यंत फिरायला गेलेली नाही, किंवा दिखावापणा करण्यासाठी ती कुठंही मेकअप करून वगैरे ती कधीच बसत नाही कॅमेऱ्यासमोर. जसं आहे जशी ती आहे तशीच ती कॅमेऱ्यासमोर असते. आणि दादा असू देत किंवा मुलांच्या बद्दल पण बरेच जण बोलले जातात, कारण कमेंट बॉक्समध्ये मुलांच्या बद्दल पण तुम्ही बोललेले आहेत बरेच लोक. तर ते कितपत योग्य आहे? आपल्या घरी पण आपलं पण कुटुंब आहे, आपल्याला पण मुलं आहेत, तर दुसऱ्यांना बोलण्याआधी आपल्या पण मुलांना कोण बोललं तर आपल्याला कसं वाटेल याचा नक्की विचार करत जा तुम्ही. कारण दुसऱ्याकडं बोट एक करताना आपल्याकडं 4 बोटं असतात, एवढं लक्षात ठेवत जा. कारण आपण जो यूट्यूब चॅनल आहे तर त्यातून दुसऱ्यांना घेण्यासाठी किंवा घेण्यासारखं असावं, हे फक्त आपला उद्देश असावा. जे यूट्यूब चॅनल चालू करत आहेत त्यांचं दुसऱ्यांच्याबद्दल वाईट बोलून निगेटिव्हिटी पसरून डॉलर कमवणारा पैसा कधीही सत्कारणी लागणार नाही. कारण प्रत्येक पैशाचा मागं दुसऱ्याचा फक्त घामाचा पैसा असावा आणि त्याच्या मागं कोणताही एक पैशाचा तळतळाट नसावा. एवढा उद्देश ठेवून कोणताही पैसा असू दे किंवा डॉलर असू दे कमवावा. तर तुमचा पण चॅनलचा मूळ उद्देश आहे की दुसऱ्यांच्याबद्दल निगेटिव्हिटी पसरवणं, त्याऐवजी अपोजिट करून जर पॉझिटिव्हिटी पसरवण्याचं काम केलं असतं तर तुम्हाला नक्कीच बरेच जण फॉलोअर झाले असते, सबस्क्रायबर झाले असते, तुमचं चॅनल चांगलं अजून पण चाललं असतं. कारण का तुम्ही निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम करता. अगदी ते नळावर बायका येतात ना भांडायचं, तसं तुमच्या चॅनलवरती फक्त भांडण्यासाठी किंवा वादविवाद, दुसऱ्यांच्याबद्दल नावं ठेवणं, दुसऱ्यांच्याबद्दल वाईट साईड बोलणं, एवढेच करण्यासाठी यात तुमच्या चॅनलवर बायका आलेल्या असतात. जर त्यातमध्ये एक जर चुकून सुद्धा जर चांगली बोलली एखाद्याबद्दल की ताईबद्दल, ताई अशी नाही अशी, तर तिला पूर्ण असं टार्गेट केलं जातं आणि तिच्या खाली कमेंट इतक्या घाण वाईट वाईट असतात की अगदी बोलायला सुद्धा लाज वाटेल, इतक्या घाण भाषेत तुम्ही बोलला जाता कमेंट बॉक्समध्ये. त्याच पद्धतीने जर आम्ही आता सबस्क्रायबर आहे तर ते ओल्ड एजचे म्हणजे जे ओल्ड झालेले आहेत, वयस्कर आहेत, असेच तिचे व्ह्युअर्स आहेत असं म्हटलं जातं सबस्क्रायबर. आता आम्ही तर काय वयस्कर दिसत नाही, आम्ही तरुणच आहोत आणि तिचे सबस्क्रायबर पहिल्यापासून आहोत. असं कोणतंही नाही की देव देव करते तर तिचं वयस्करच सबस्क्रायबर असणार, तरुण वर्ग नसेल, असं काही नाही. उलट ती मोटिवेट करते, कारण देवधर्मात राहिलेलं कधीही चांगलं, देवाचं नाव घेतलेलं. वाईट कुणाच्या बाबतीत बोलून तोंड आपलं घाण करण्यापेक्षा देवाचं नाव घेऊन देवाच्या नामस्मरणात राहिलेलं कधीही चांगलं. तर जे चांगलं आहे तर ते चांगलं आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते त्यात वाईट काय हे मला समजत नाही. देवदेव करून पैसा कमवते किंवा डॉलर कमवते म्हणणं हे कितपत योग्य आहे हे तुम्हालाच माहीत. आणि तुमच्या मनाला पण पटत असेल खरं दिखावा किंवा तुम्ही पण डॉलरसाठी अशा पद्धतीने बोलत असाल. आणि त्याचबरोबर तुम्ही जे आम्ही सबस्क्रायबर आहोत तर त्यांना अंधमंद भक्त म्हटलं जातं. कारण बऱ्याच मी व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की अंधमंद भक्त म्हटलं जातं. मग तुमचे व्हिडिओज बघतात त्यांना कसले भक्त म्हणायचे हे मला अजून समजलेलं नाही. जर असे व्हिडिओ जर पॉझिटिव्ह बघून जर आम्ही अंधमंद भक्त असेल तर असू दे ना, प्रॉब्लेम काय आहे? तुमचे बघून त्यातून काय मिळणार आहे? पॉझिटिव्ह ऊर्जा काय येणार आहे त्यातून? आता आम्हाला ताईचे व्हिडिओ बघितल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी येते, घरात काम करायला उत्साह येतो. देवदेव कधीच करत नव्हते ते आता देवदेव पण करायला लागले, देवाचं नामस्मरण करायला लागले. एवढे बदल जर घडले आमच्यामध्ये, मग तुमचे व्हिडिओ बघून आमच्यामध्ये काय बदल घडणं अपेक्षित आहे याचं पण तुम्ही उत्तर द्या. कारण कसं आहे, आपण एखादा व्हिडिओ बघताना त्यातून घेण्यासारखं काहीतरी असावं, असे व्हिडिओ नक्की असावे आपले. जर व्ह्यूज कमी असावे परंतु त्यातून कुणाबद्दल वाईट साईड बोलणं किंवा निगेटिव्हिटी पसरवणं हे कमी असावं त्यामध्ये. तर त्याचबरोबर आपले व्हिडिओ हे व्हायरल होण्यासाठी प्रयत्न करावा नक्कीच. प्रत्येकाला वाटतं की आपले व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजेत, परंतु दुसऱ्याला त्रास देऊन, दुसऱ्याची बदनामी करून, दुसऱ्यांचे व्ह्युअर्स, सबस्क्रायबर आपल्याकडे खेचून घेण्यासाठी म्हणजे आरोप प्रत्यारोप करणे कितपत योग्य आहे हे तुम्हालाच माहीत. कारण तुम्हाला रोज उठलं की एखाद्याचा व्हिडिओ बघायचा आणि त्यातून फक्त निगेटिव्हिटी काढून घेण्यासाठी तुमचं पूर्ण दिवस जातो. व्ह्यूज आणि तुम्ही अपलोड करता व्हिडिओ, त्या खाली येणाऱ्या कमेंट्समध्ये पण फक्त निगेटिव्हिटी असते. ज्या बायका असतात ज्या कमेंट करणाऱ्या त्या पण फक्त निगेटिव्हिटीनं भरलेल्याच असतात, त्यामुळे त्या खाली कमेंट करायला येतात.
आणि बऱ्याच ठिकाणी म्हणतो मला व्हिडिओ बघू वाटत नाही, नाविलाज म्हणून बघते, खूप जबरदस्तीने बघावे लागतात, अशा पद्धतीनं पण बोललं जातं. तर तुम्हाला जबरदस्ती कुणी केले हे मला अजून समजलेलं नाही. कारण प्रत्येकजण आपला आपला मोबाईल प्रत्येकाचा आहे, आपल्या हातात असतो. आपण कोणता व्हिडिओ बघायचा, कोणता व्हिडिओ बघायचा नाही, हे पूर्ण आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे कोणते व्हिडिओ जबरदस्ती कोणीच केलेलं नाही. तुम्हालाच हौस आहे बघायची. कारण का? कारण त्यातून तिचे सबस्क्रायबर जास्त आहेत, व्ह्यूअर्स जास्त आहेत आणि त्याचा व्हिडिओ बघून निगेटिव्हिटी जर त्याच्याबद्दल पसरवली तर तुमचे पण व्ह्यूज वाढतील. हा एकमेव उद्देश आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ बघता. तुम्हाला कोणीही जबरदस्ती केलेली नाही. तुम्ही व्हिडिओ बघायचं बंद केले तरी चालेल. कारण ताईने पहिल्यापासून सांगितले व्ह्यूज कमी असले चालेल, खरं बघणारे सगळे पॉझिटिव्हिटीनेच व्हिडिओ बघावा अशीच अपेक्षा असते आणि प्रत्येक यूट्यूबरची तीच अपेक्षा असते. प्रत्येक जी कमेंट आहे ती पण चांगलीच असावी. जर वाईट बोलायचं असेल तर ती पण सांगण्याची एक पद्धत असते. जर एखाद्याचं चुकलं व्हिडिओमध्ये, ताई असं नाही असं बोललं, तर ती पण एक पद्धत असते बोलायची. आणि जर ताईने डिलीट केली असेल कमेंट तर ती फक्त जे असतं ना थर्ड क्लास बायका, तर 1-2% असतातच. हजारात 1 ते 2 बायका अशा असतात. त्यामुळे व्हिडिओजमध्ये पण एखाद दुसरी कमेंट येणार, मग ती डिलीट केलं तर वाईट काय? कारण त्यातून निगेटिव्हिटी पसरवायची नाहीये, म्हणूनच कमेंट डिलीट केल्या जातात. तर मग वाईट काय आहे त्यात? मग तुम्ही चांगल्या कमेंट करा. आणि जर चुकीचं वाटलं किंवा एखादी गोष्ट खटकली तर तुम्ही बोला, परंतु बोलण्याची पण पद्धत असते. आपल्या घरी आपण आपल्या मुलावर चांगले संस्कार करतो. कधी संस्कार चांगले करतो? जेव्हा आपल्यावर संस्कार चांगले असते, हो ना? मग आपल्यावर पण संस्कार चांगले जर आतापर्यंत नसतील तर इथून पुढे तर आत्मसात करून घ्या, चांगले मोटिवेशनल व्हिडिओ बघून, होय की नाही? तर इथून पुढं पण. आणि जे ताईचे सबस्क्रायबर आहेत किंवा व्ह्युअर्स आहेत सर्वजण, तर एवढ्या मोठ्या संख्येने आहेत. आणि ताईच्या या जे निगेटिव्ह एनर्जी पसरवणारे जे चॅनल आहेत किंवा त्यांच्यावर जे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तिला व्ह्यूज का जास्त आलेले आहेत? तर आपण काय म्हणतो की ताईबद्दल काय बोललं जातं आपण बघितलं पाहिजे, म्हणून आपण ते चॅनलवरती जातो, ते व्हिडिओज बघतो आणि त्यांना व्ह्यूज जास्त येतात. आता त्यांना व्ह्यूज जास्त आल्यामुळे काय होतं की हा व्हिडिओ टाकला की व्ह्यूज जास्त येतात, तर त्यांनाच टार्गेट केलं जातं आणि त्यांच्यावर सतत व्हिडिओज बनवले जातात, निगेटिव्हिटी पसरवणारे, ट्रोल करणारे. तर आपलं एकच काम आहे की इथून पुढे आतापर्यंत बघितले तेवढे बास. इथून पुढे कोणत्याही ताईबद्दल व्हिडिओ टाकला तर त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं. कारण ताईचे जे ट्रोलिंगचे व्हिडिओ आहेत त्याला व्ह्यूज कमी येतील आणि ते पण व्हिडिओ टाकणं बंद करतील. कारण का? व्ह्यूज नसतील तर त्यांना अजिबात टार्गेट केलं जात नाही. कारण का? त्यांना माहित आहे कोणत्या व्हिडिओ टाकल्यानंतर व्ह्यूज जास्त येतात. तर आपण इथून पुढे हे व्हिडिओ दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि पूर्ण टाळायचं. कारण हा चॅनल जो सोनाली ताईने चालू केलेला आहे तर तो पूर्ण पॉझिटिव्हिटी पसरवण्याचं काम करण्यासाठी चालू केलेला आहे. त्यातून निगेटिव्हिटी पसरवायचं नाही आपल्याला. आपण व्हिडिओ बघणार, परत ताईला सांगणार की ताई असे व्हिडिओ आले तर तू बघ, मग परत ताई बघणार, परत त्यांना त्रास, आपल्याला पण वाईट वाटतं की असं बोललं जातं. तर ही पूर्ण जर आपल्याला म्हणजे जे बदलायचं असेल परिस्थिती, तर आपण या चॅनलकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं पाहिजे, असं माझं तर मत आहे. आणि तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी जे बोलले आहे जर तुम्हाला पटले असेल तर नक्की मला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.